मंडळी नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत क्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेमजई येथील प्राचीन पायऱ्यांची विहीर पाहणार आहोत. तर मंडळी आज आपण आहोत खेमजई नावाच्या गावामध्ये. खेमजई हे गाव चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात आहे आणि टेमुर्ड्यावरून साधारणतः 10 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि याच ठिकाणी आहे प्राचीन पायऱ्याची विहीर. पाहूया सविस्तर माहिती. मंडळी नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत क्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेमजईमध्ये असणाऱ्या या प्राचीन विहिरीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. अत्यंत सुबक आणि सुस्थितीमध्ये असणारी मात्र दुर्लक्षित झालेली ही विहीर आहे. पाहूया संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. तर मंडळी सर्वप्रथम आपण विहिरीच्या बाहेरील बाजूस असणाऱ्या गोष्टी पाहूया. या ठिकाणी आपल्याला दगडांनी बांधलेली ही विहीर दिसते आणि या बाहेरील भिंतीवरती आपल्याला काही कोरीव काम केलेलं दिसतं आणि त्याला तोरण देखील म्हणता येतं. तर मंडळी विहिरीच्या आजूबाजूला आपल्याला भरपूर शिल्प म्हणजेच तोरण आपल्याला दिसत आहे आणि ही विहीर आयताकृती आहे. आणि विहिरीच्या समोरील बाजूस एक जी विहीर आहे ज्यामधून पाणी उपसल्या जायचं किंवा पाणी घागरेनं भरल्या जायचं ती ही विहीर आहे. आणि या विहिरीच्या पाण्यापर्यंत पोहोचण्याकरिता समोर दाखवलेल्या पायऱ्या आहे. एकंदरीत ही पायऱ्याची विहीर आहे. अत्यंत घाणीचं साम्राज्य देखील या विहिरीच्या आतमध्ये तुम्हाला पाहावयास मिळेल. एकंदरीत अशी परिस्थिती या विहिरींची आज झालेली आहे. प्राचीन वास्तू आपल्या देशात कमी नाहीत, मात्र त्या कशा आहेत याकडे शासनाने एकदा जरूर पाहावं. तर गोंड राज्याच्या काळामध्ये अनेक अशा विहिरींचं तसेच तलावांचं बांधकाम झालं. आपल्याला माहीत असेल की जुनोना येथे जलमहलाची निर्मिती देखील गोंड राजाच्या काळात झाली. भटाळा येथे असणारे शिवमंदिर तसेच भवानी मंदिर यांच्या बांधकामाचा देखील कालावधी गोंड राज्याचाच कालावधी आहे. मंडळी आता आपण पाहूया विहिरीच्या आतील भाग. तर अत्यंत सुंदर या ठिकाणी पायऱ्या दिसत आहे आपल्याला. प्राचीन काळी या विहिरीच्या पायऱ्यांच्या मदतीनंच पाणी काढलं जायचं आणि घरोघरी या विहिरीच्या पाण्याचा वापर केला जायचा. अत्यंत मोठं टाकं या ठिकाणी आपल्याला आतमध्ये दिसेल. काही शिल्प या ठिकाणी आपल्याला दिसत आहे ते पाहूया. तर या ठिकाणी आपल्याला फुलांच्या आकृत्या कोरण्यात आलेल्या या ठिकाणी दिसत आहे. आणि या ठिकाणी हे जे शिल्प आपल्याला दिसत आहे हे शिल्प आहे एका हत्तीवरती सिंह आरूढ झालेला आहे. आणि हे गोंड राज्यकालीन राजचिन्ह होतं. तेव्हा गोंड राज्य काळामध्ये या विहिरीचं बांधकाम झालं हे आपण निश्चितपणे म्हणू शकतो. तर मंडळी ही राजमुद्रा आपल्याला प्रत्येक गोंडकालीन निर्माण करण्यात आलेल्या वास्तूंमध्ये दिसेल. तर मंडळी हे जे कोरीवकाम आपल्याला या ठिकाणी दिसते या पद्धतीचं कोरीवकाम जटपुरा गेटवरती आपल्याला केलेलं दिसेल. तेव्हा गोंड राजाच्या काळामध्ये या विहिरीचं तसेच अनेक मंदिरांचं निर्माण झालं यामध्ये काहीच संशय नाही. ही विहीर अत्यंत प्रचंड असून यामध्ये खूप साऱ्या पायऱ्या देखील आहे. आतमध्ये जे कोरीवकाम केलेलं आहे मंदिरासारखं आपल्याला या ठिकाणी दिसत असेल ते सुद्धा अत्यंत सुंदर आणि देखण्याजोगं आहे. त्यामुळे एकंदरीत आपण म्हणू शकतो की या विहिरीचा जो कालखंड आहे तो 500 वर्ष ते 600 वर्ष जुना आहे.
तर मंडळी, आता या विहिरीच्या वरती तुम्हाला जे कोरीव काम करण्यात आलं आहे ते दाखवतो. यामध्ये आपल्याला कीर्तिमुख दिसत आहे. कीर्तिमुख म्हणजे एका राक्षसाचा मुखवटा. तो प्रत्येक शिवमंदिराच्या बाह्य बाजूमध्ये कोरण्यात आलेला असतो आणि तोच मुखवटा या ठिकाणी देखील आपल्याला दिसतोय. यावरून एक आपल्याला निश्चिती मिळते, ती अशी की राजा हा शैविक होता, म्हणजेच शिवभक्त होता. आणि त्यामुळेच या राजाने, ज्या राज्याच्या काळामध्ये या विहिरींचं बांधकाम करण्यात आलं, त्यांनी हा मुखवटा जाणून या ठिकाणी कोरून घेतला आहे. या ठिकाणचा पाण्याचा वापर आता होत नाही, त्यामुळे अनेक वृक्ष आतमध्ये आपल्याला दिसत आहे आणि त्या झाडांवरती देखील आपल्याला घरटे बांधलेले दिसत आहे. यावरूनच आपल्या लक्षात येते की किती दुरावस्था या विहिरीची झालेली आहे. मंडळी, आता जे तुम्ही पाहत आहात ते मोराचं या ठिकाणी कोरीव काम केलेलं दिसतं आपल्याला. मोराच्या आकृत्या या ठिकाणी दिसत आहे आणि हा जो दगड वापरलेला आहे तो कदाचित याच परिसराच्या आजूबाजूमध्ये असणारा दगड आहे. तर मुख्य विहिरीच्या दोन्ही बाजूचा आपल्याला काही स्तंभ दिसत आहे आणि त्या स्तंभांवरती देखील कोरीव काम करण्यात आलं आहे. एकंदरीत या विहिरीला जास्तीत जास्त सुशोभित कसं करता येईल याकडे लक्ष दिलं आहे. मंडळी, मान्यता अशी देखील आहे की या विहिरीच्या आतमध्ये काही गुप्त कक्ष राहू शकतात आणि त्या गुप्त कक्षांचा वापर राजा आपल्या आपत्कालीन काळामध्ये करत असेल तर, आणि याच गुप्त कक्षाचा वापर नंतर चोरांकडून देखील व्हायला लागला आणि तेव्हापासून चोर कक्ष म्हणून देखील त्या आतमधील कक्षाला नाव देण्यात आलं होतं. तर मंडळी, साधारणतः या विहिरीला 70 ते 80 पायऱ्या असाव्यात. मात्र आता जर आपण या पायऱ्यामधून जर चालत असाल तर तुम्ही सरळ जाऊन पोहोचाल ते एका कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये. आपण पाहू शकता या ठिकाणी अत्यंत घाण साचलेली आहे आणि माझा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हा सुद्धा आहे की या ठिकाणी जनजागरूकता व्हावी आणि प्राचीन वास्तूंकडे थोडं लक्ष देण्यात यावं, जेणेकरून या प्राचीन वास्तू जपल्या गेल्या पाहिजे, यांची कुठल्याही पद्धतीची हानी होऊ नये. या विहिरीमध्ये असणारं जे शिल्प आहे किंवा कोरीव काम आहे ते अत्यंत उंच जागेवरती आहे, तेव्हा ते आपल्याला स्पष्टपणे दिसू शकणार नाही. या ठिकाणी कॅमेऱ्याद्वारे मी झूम करून या सर्व गोष्टी आपणास दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी, ही होती एका प्राचीन विहिरीची व्यथा. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपलं जे म्हणणं आहे ते कमेंटद्वारे देखील आम्हाला कळवू शकता. धन्यवाद.